नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वीच्या सर्व मित्रांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर नॅशनल अचिव्हमेंट सर्वे ह्या सर्वेच्या कामीच्या टेस्टसाठी ज्या विद्यार्थ्यांची, ज्या शाळेची, ज्या शिक्षकांची त्या निवड झाल्या त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. या परीक्षेच्या तयारीकरिता आता थोडंसं जो चालू भाग आहे तो थोडासा ब्रेक करून आपण की काही पेपर्स वगैरे आपण क्रिएट केलेत, मी पाठवले होते. 2017चा पेपरही तुम्ही सगळ्यांना बघायला मिळाला आहे. कसा पेपर होता हेही बघायला मिळाले. 2017ची पार्श्वभूमी बघितलं तर आपण 2015-16 तुमचं 9वी-10वीचा अतिशय आपण सलग होतो शिक्षणाच्या प्रवाहामध्ये. आता 2021 ही जी काही परीक्षा होते या परीक्षेच्यासाठी जो पेपर निघतो आहे त्याला आधार म्हणून आपल्याला 2017 संदर्भाला पाहतोय तो बरोबर आहे. वस्तुस्थिती आहे तशी की पाठिंबाचा रेफरन्सवरती बघायचा असतो. पण पार्श्वभूमी कशी आहे बघा की 2017ची जो पेपर झाला त्या परीक्षेचा जो भाग होता म्हणजे 10वी-9वीचा त्यापेक्षा थोडासा मी चर्चा केली आमच्या शिक्षण तज्ज्ञ मंडळीची, तरी परीक्षेची लेवल ही थोडीशी त्याच्यापेक्षा वेगळी असणार असं क्लिअर होते. तरीसुद्धा आपण एक पार्श्वभूमी, एक भाग म्हणून त्याच्या परीक्षेची रिव्हिजन म्हणून त्या परीक्षेची पूर्वतयारी, परीक्षा असल्याशिवाय आपण तयारी करतच नाही का, पूर्वतयारी म्हणून आपण थोडासा भाग बघतोय. आता पुन्हा थोडासा मी या गोष्टीची आठवण करून देतो तुम्हाला. 2017च्या नोव्हेंबरपर्यंत जो अभ्यासक्रम इयत्ता 10वीमध्ये होता त्याच्यामध्ये संभाव्यतः हा इन्क्लुडेशन होतं. नंतर पहिल्यापासूनच तुम्ही प्रश्न बघायला गेला तर घनफळ पृष्ठफळावरती तो भाग होता. तो 9thमध्ये अतिशय चांगल्या रीतीनं तो झाला होता. आता थोडंसं किती तास झालेत हाही भाग वेगळा आहे, किती शाळेमध्ये तो अभ्यास, शाळा किती दिवस सुरू झाली हाही भाग वेगळा आहे. तरीसुद्धा आपल्याला ह्या परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि आनंदानं सामोरं जायचं आहे. शक्य होईल तेवढं प्रिपरेशन किंवा शक्य होईल तेवढी मदत आपण करणार आहोतच, ती करायचीच आहे. पुढे जायचं आहे आपल्याला. त्या परीक्षेला जाताना काही गोष्टी आता मी सहज तुम्हाला असं सांगतो. आपण आता वर्तुळ ह्या धड्यामध्ये होतो. वर्तुळाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. त्या अनुषंगानं मी वर्तुळ ह्या कन्सेप्टच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती होतं की वर्तुळ ही स्पर्शिका ही त्रिज्येला नेहमी लंबरूप असते, हा एक भाग माहिती होता. त्यानंतर इथला जो कोन आहे हा स्पर्शिकेचा रेडियसचा झालेला कोन हा एक्झॅक्टली किती अंश असतो याच्याबद्दलची तुम्हाला माहिती आहे. याच्यावरचाही प्रश्न बेसिक नॉलेजमध्ये येऊ शकेल. हा स्पर्शिका आणि त्रिज्या यांच्यामधला जो कोन असतो तो एक्झॅक्टली 90चा असतो. समजा हा 30° कोन असेल, हा इथला या झालेला 30° कोन असेल तर 30° कोना समोरची बाजू ही बरोबर कर्णाच्या निम्मे असते. याचंही प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी बघता येईल. पुन्हा असा भाग होता वर्तुळाच्या परिघा एवढा प्रत्येक बिंदू हा वर्तुळाच्या त्रिज्ये एवढ्या अंतराचा त्रिज्ये एवढं जर अंतर घेऊन वर्तुळ काढलं हे, तर ह्याच्यावरचा प्रत्येक बिंदू त्रिज्ये एवढ्या अंतरावरचा प्रत्येक बिंदू हा वर्तुळावर असतो. तर त्रिज्येपेक्षा जास्त अंतरावरचा बिंदू हा वर्तुळाच्या बाह्यभागात येतो आणि त्रिज्येपेक्षा कमी अंतरावरचा बिंदू हा वर्तुळाच्या अंतर्भागात असणार आहे. ह्याच्यावर सुद्धा काही बेसिक प्रश्न आपल्याला ह्या सर्कल ह्या लेसनमध्ये येऊ शकतात. थोडंसं आपण हा भाग ना याच्यासाठी घेतोय. आपण कसा भागावर घेतोय, हा थोडा भाग आपण जरा ज्ञानरचनावादावरती आधारित आपण सर्कल हा लेसन शिकणार आहोत. आता सर्कलमधून थोडंसं बाहेर पडून आपल्याला थोडंसं काय करावं लागणार आहे आता की थोडी तयारी ही वेगळ्या पद्धतीने करावी लागणार आहे की ह्या न्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हा कसा घेणार आहोत. त्रिज्येपेक्षा समजा ही त्रिज्या ही जी 8 सेंटीमीटर असेल तर 9 सेंटीमीटर अंतर केंद्रापासून असणारा बिंदू हा वर्तुळाच्या बाह्यभागात येणार आणि 8 सेंटीमीटर त्रिज्या आहे आणि समजा की ते 7 सेंटीमीटर वरचा जर बिंदू घेतला म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून 7 सेंटीमीटर अंतरावर जर बिंदू घेतला किंवा 5 सेंटीमीटरवर जर घेतला तर तो बिंदू मात्र वर्तुळाच्या आतमध्ये येणार आहे. ह्याचं स्थान कुठं असेल याही संदर्भातला भाग आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकेल. 30° कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मे असते. हा 9thमधली प्रॉपर्टी होती. 9वीमध्ये तुम्ही ते शिकला होतात 30° कोणाच्या संदर्भातले. त्या संदर्भातले काही प्रश्न तुम्ही बघताय. थोडंसं मी तुम्हाला ह्या गोष्टीची आठवण करून देतोय. आता तो भाग बघा कोणता आहे. तुम्हाला एक भाग असा आहे की एक फासा फेकला असता. आता फासा आणि हा प्रश्नामध्ये तुम्हाला एक फासा फेकला असता, नमुना अवकाश लिहा. हा फासा मी बघा हा भाग तुम्ही संभाव्यतः हा धडा तुम्ही शिकला नसाल शाळेमध्ये, पण हा गणित मैत्रीवरती गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण पूर्ण केला आहे. तुम्हाला याची तयारीच करायची असेल
तर गणित मैत्रीवरती संभाव्यतः ह्या लेसनचे तुम्ही जर युनिट्स बघितलं तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आरामात देता येतील. एकदम सोपा धडा आहे तो. त्याची आठवण करून देतो फक्त तुम्हाला की याच्यापूर्वी एक कॉईन टाकलं समजा की काय नमुना अवकाश येईल. मी तुम्हाला आठवण करून देतो त्या प्रश्नांची फक्त. मला नाही वाटत की हे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतील कारण हा भाग थोडासा पुढचा आहे. तरीसुद्धा तुमच्या प्रिपरेशनसाठी हा भाग आपण गणित मैत्री चॅनलतर्फे मी हा संपूर्ण अभ्यासक्रम घेतलेला आहे. एक कॉईन टॉस केलं तर काय येण्याची शक्यता काय आहे सांगा बरं. काय उत्तर येऊ शकेल. एकच नाणं मी फेकले असं. इट मे बी हेड. ऑलवेज हेडच येईल का. आता दोनदा हेड आलं. हां हेड टेल. हे छापा किंवा काटा मिळेल हे त्याचं एस होतं नमुना अवकाश होतं. मग हाऊ मेनी इव्हेंट्स इन दॅट एन ऑफ एस इज इक्वल टू 2 असं येत होतं. आता छापा मिळण्याची संभाव्यता सांगा असा जर प्रश्न आला. छापा हा ए ही घटना अशी आहे की तो छापाच मिळायला पाहिजे. त्याच्यामध्ये एन ऑफ ए येणार आता 1 येणार. अँड फाइंड द प्रोबॅबिलिटी त्याची संभाव्यता काढा. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस दॅट इज इक्वल टू 1/2. मी आठवण करून द्यालो फक्त. हा भाग मी त्या लेसनमध्ये पूर्ण केलेला आहे. तो तुम्ही लेसन तुम्ही नीट बघा त्याच्यामध्ये तो भाग होईल. पुन्हा ह्या 17च्या पेपरमध्ये एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा असा भाग होता फासा. ते हे पण मी प्रयोग करून दाखवले. ते 1 फासा 2 फासा 3 फासा. तर इथं काही वेळेला 1 येईल काही वेळेला ते 2 येईल काही वेळेला इथं 3 दिसेल तुम्हाला काही वेळेला 4 दिसेल काही वेळेला 5 दिसेल आणि काही ठिकाणी तुम्हाला काही वेळेला ते 6 येईल. 7 येणार नाही 8 येणार नाही 0 येणार नाही. किमान काही ना काहीतरी वरच्या पृष्ठभागावरती दिसेल. तो काहीतरी त्या टिपक्यांची संख्या असते ती असेल. एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा याची आठवण करून देतोय. हा लेसन आपण पूर्ण केला आहे. तुम्हाला तो लेसन नीट बघा एकदा. त्या लेसनमध्ये तुम्हाला त्याचा आता एक फासा एक नाणं ही संभाव्यता होती. एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा ह्याच्यामध्ये हे 2च उत्तरं येणार नाहीत. फासा डायस इज थ्रॉन 1 2 3 4 5 और 6 नॉट 7 नॉट 8 नॉट 0 ह्या एवढ्या केसेस त्याच्यामध्ये होत्या. मग आता त्याची विषम संख्या येण्याची संभाव्यता काढा. 1 3 5 उत्तर येणार बघा 3/6. आन्सर पुन्हा येणार 1/2. समसंख्येची संभाव्यता काढा 3 असं येणार. आता त्यातल्या मूळ संख्या काढा. मूळ संख्या प्राईम नंबर्स 1 2 and 3 त्याचंही आन्सर तेच येणार. परफेक्ट स्क्वेअर नंबर्स परफेक्ट स्क्वेअर पूर्ण वर्ग संख्या 1 ही पूर्ण वर्ग संख्या आहे 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यामुळे आता त्याचा आन्सर येणार आहे 2/6. आन्सर इज 1/3. असं संभाव्यतः हा धडा पूर्णपणे 1 डायस 2 नाणे 3 नाणे पत्ते SS कार्ड हा लेसन बाबत मी पूर्ण प्रकरण ते पूर्ण केलेलं आहे. आणि या 2017चा पेपर सोडत असताना संभाव्यतः हा धडा झालाच नाही मग कसं करू असं ज्यांना वाटते त्यांनी मात्र तो संभाव्यतः हा लेसन आपण पूर्ण केला आहे. तो फक्त गणित मैत्री चॅनलवरती ते चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स येतात. त्यात संभाव्यतामधले सगळे एक 4-5 टॉपिक आहेत आणि एकदम सोपा आणि एकदम छानपैकी धडा आहे. त्या धड्यातले प्रश्न यायला पाहिजे होते असं माझं मत होतं. पण आता कसा बेस राहील बघा. अभ्यासक्रम कुठपर्यंत झाला आहे. 2017ची पार्श्वभूमी कशी होती बघा. आत्ताची पार्श्वभूमी कशी आहे बघा. हा धडा शिकवून झालेला असण्याची शक्यता किती आहे ती बघा आणि त्यामुळे त्याच्यावरनं प्रश्न येण्याची शक्यता बघूया आपण. आलं लक्षात. तर आता थोडंसं आपण सर्कल हा लेसन थांबवतोय. थोडंसं नॅसच्या दृष्टिकोनातून जे मित्र नॅस या तयारीमध्ये आहेत नॅसच्या तयारीचं जर थोडंसं एक आहे की आपल्याला ती परीक्षा द्यायची आहे. अर्थात शिक्षणामधली जी सद्यस्थिती आहे ती जाणून घ्यायची आहे त्यांना आणि सद्यस्थितीचाच रिझल्ट समोर पाहिजे. पण तरीसुद्धा आपलं थोडंसं अस्तित्व आपल्या शाळेचं अस्तित्व आपण काही ना काहीतरी करत राहतो ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून. थोडं शिक्षण शाळा बंद असल्या तरी शाळा सुरू असा प्रकार होता आहे आणि तरीसुद्धा आपण मग ते करूया. थोडंसं परीक्षेला सामोरं जाण्याचं थोडंसं प्रिपरेशन आपल्यामध्ये असायला पाहिजे. आपल्या शाळेचं आपल्या शिक्षकांचं आपल्या त्या ह्याचा सगळ्याचा तो प्रभाव राहील की आपण त्यामध्ये पाठीमागे नाही पडायचं. जराशी मनापासून तयारी आपण निश्चितपणे करून घेऊया. तर संभाव्यतावरचा त्याच्यामध्ये भाग आहेच. मला असं वाटतं की जरासं बेसिक किंवा 9th स्टँडर्डवरती थोडंसं जोर असायला पाहिजे. 9thच्या शिक्षणाचं काय प्रॉब्लेम झालं आहे
ते बघायचं आहे त्यांना. 10thमधले थोडेसे टच झाले, 1-2 प्रकरणं झालेत. त्या 1-2 प्रकरणावरचे प्रश्न साधारणतः कोणत्या प्रकारचे आहेत किंवा 2017मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि आता ते कोणते असतील याची एक पार्श्वभूमी तुमच्याजवळ मी ती ठेवलेली आहे. आता थोडंसं मी ह्या संभाव्यताबद्दल संदिग्धता आहे. संभाव्यता हा धड्यावरचे प्रश्न येण्याची संभाव्यता किती आहे हा तुम्हीच विचार करा. पण यायला हवे होते, कारण सोपा धडा आहे. ज्यांना कोणाला संभाव्यता जाणून घ्यायची आहे, त्या प्रकारचे प्रश्न नीटपणे समजून घ्यायचे आहेत, त्यांनी मात्र गणित मैत्रीवरती हा धडा मी पूर्ण केला आहे. प्लीज ते चॅनल त्यावरती जा तुम्ही आणि तिथं तो धडा ओपन करून बघा. अगदीच सोपा धडा आहे, अगदीच सोप्या संकल्पना आहेत आणि त्या तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता त्यानंतर मला जे वाटलं होतं की पहिले 1-2 प्रकरणं आणि 9th स्टँडर्ड करता असायला पाहिजे. आता मी काही भाग ट्रिग्नॉमेट्रीमधला, त्रिकोणमितीमधला काही भागाची आपण चर्चा करणार आहोत की जे त्या 2017च्या अनुषंगानं कोणते प्रश्न आहेत. तर त्रिकोणमिती ह्या भागावरचे प्रश्न येण्याची शक्यता जास्ती आहे. ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. संभाव्यताची ओळख तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये बिलकुल नाही. संभाव्यता ही कन्सेप्ट ही 9वीमध्ये नव्हती, पण त्रिकोणमिती बऱ्यापैकी तुम्ही ती लर्न केलेली आहात. आता एकदम सोपा प्रश्न तुम्हाला त्याच्यामधला आहे असा याही वेळी होता की जर tan थीटा हा 3/4 असेल तर cot थीटा काय येईल. याचे काही ऑप्शन्स असतील आणि मग तो प्रश्न दिला जाईल. असा प्रकारचा प्रश्न आहे. तो ट्रिग्नॉमेट्री हा सुद्धा भाग मी हा सगळ्या कन्सेप्ट्स ट्रिग्नॉमेट्री हा लेसन गणित मैत्रीवरती व्यवस्थितरित्या पूर्ण केला आहे. व्यवस्थितरित्या हा शब्द मी जाणीवपूर्वक एवढ्यासाठी वापरतो आहे. मला माहिती होतं मुलांना 9वीचं किती नॉलेज आहे, 9वीमध्ये ही त्रिकोणमिती किती त्या मुलांनी लर्न केलेली आहे. तर त्या अनुषंगानं हा भाग मी तुम्हाला परत एकदा तो तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे की मी त्या रिव्हिजनमध्ये नेमकं कोणत्या गोष्टी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीमधल्या येऊ शकतील. याची ओळख कशी होती बघा. आता एक त्याचा बेस ट्रिग्नॉमेट्रीचा असा होता बाळांनो, असा आहे. हे एक ट्रिग्नॉमेट्री हा लेसन पूर्णपणे राईट अँगल ट्रँगलवरती आहे. त्याच्यानंतर मी ह्या साईडला ए म्हणतो, ह्याला बी म्हणूया, ह्याला सी म्हणूया आणि इथं थीटा घेऊया. इथं त्या कोनाच्या मेजरमेंटच्या बाबतीमध्ये काही कन्सेप्ट्स क्लिअर होत्या. पहिला होता साईन थीटा. साईनमधलं मेजरमेंट त्या कोनाचं रेशो कसा मांडायचा होता. बोला बघूया. साईन थीटा हा जो भाग आहे तो ह्या बाजूंचा भागाकार करायचा आहे. बाजू घेत असताना अपोजिट अपॉन हायपोटेनिस, अपोजिट अपॉन हायपोटेनिस ह्याला समोरील बाजू भागिले कर्ण अशी त्याची ओळख करून घ्यायची होती. मग समोरील बाजू थीटाची ए येणार आणि इथं येणार तो हायपोटेनस येणार सी. असा होता हा बेस भाग. त्यानंतर बेसिकमध्ये साईन नंतर कोसाईन, आता त्याला फक्त कॉस म्हणा, कॉस थीटा, त्याच्यामध्ये त्याची ॲडजेसंट होती लगतची बाजू आणि हायपोटेनस ह्याचा रेशो होता तो. आता हा होता बी अपॉन सी. हे बेसिक ट्रिग्नॉमेट्रीमध्ये 2 फॉर्म होते. ह्याच्यानंतर काय झालं, ह्या दोघांचा भागाकार करण्यात आला, क आणि लकचा. त्यातून तयार झालं, त्याला नाव देण्यात आलं टॅन ऑफ थीटा. क कॅन्सल होणार आणि इथं तयार होणार स भागिले ल. आता समोरची बाजू आणि लगेचची बाजू, त्याचं उत्तर येणार बघा ए भागिले बी. ह्या पहिल्या 2 साईन आणि कॉस बेसिक होतं, त्याचं ॲप्लिकेशन त्याचं अप्लाइड झालं, त्याचा रेशो झाला. आता इथं मात्र पुन्हा 3 प्रॉपर्टीज इथं तयार झाल्या होत्या, 3 रेशोज तयार झाले होते. यानंतर बघा बरं, कोसेक थीटा आणि सेक थीटा आणि आहे बोला क्वाट थीटा, हे 3 रेशो तयार झाले होते. कोसेकची सुरुवात आहे, इथं कन्फ्युजन नाही चालत अजिबात. ह्याची सुरुवात सी पासून आहे. त्याला 1 अपॉन साईन थीटा, 1 अपॉन साईन थीटा ही त्याची ओळख आहे. आता 1 अपॉन साईन थीटा लिहिणार कसं सांगा बरं. मग 1 अपॉन साईन थीटा क असेल तर त्याला लिहायला पाहिजे कसं, असं लिहिलं पाहिजे 1 अपॉन साईन थीटा. यानंतर आहे बघा, ह्याची सुरुवात यस पासून आहे, 1 अपॉन कॉस थीटा. ते आहे बघा बरं कल, हिंदीमधला कल देखेंगे.
कसं सेक. आणि कॉट थिटाची ओळख आहे तो टॅनचा अपोजिट आहे, तो 1/tan. त्याचं लिहायचं आहे आपल्याला लस, पोलिओ ट्रिपल लस, कोविड लस म्हणजे कॉट. आता ह्याचं फक्त 1/, त्या कॉट थिटाची किंमत काय असताना इथं काय ऑप्शनल दिले जातील, त्यापैकी याचा पर्याय निवडा. आता याचं अपोजिट करायचं आहे. कोणाचं? कॉटचं अपोजिट करायचं आहे. जे जर ह्या टॅन हा 3/4 असेल तर कॉट काय लिहिणार सांगा तुम्ही आता? यस, 4/3 लिहिणार. ही ट्रिग्नॉमेट्रीची बेसिक ओळख होती आणि त्याच्यावरतीच प्रश्न त्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. ट्रिग्नॉमेट्री साइन कॉस टॅन सकल कसल कोसेक सेक आणि कॉट ह्याची ओळख किंवा याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं असलं पाहिजे होतं. हा भाग असायला पाहिजे. हा 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला येऊन गेला होता आणि ह्याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला हे सॉल्व करायचे होते. पुन्हा काही प्रश्न असे आहेत, असे काही प्रश्न इथं आलेत, त्यांचंही सोल्युशन आपण बघूया. कसा हा रिझल्ट तयार झाला. आता तुम्हाला असाही रिझल्ट तिथं परीक्षेमध्ये असाही प्रश्न दिसतो आहे. याच्यामध्ये हाही प्रश्न परीक्षेमध्ये दिसतो आहे, त्याची जर अशी ओळख करून घेऊया. बघा, हा प्रश्नही तुमच्या आपल्या ह्या 2017च्या परीक्षेमध्ये दिसतोय. tan 13 बरोबर काय असेल. आता ह्याचे 4 ऑप्शन्स असतील, त्यापैकी कोणता पर्याय घेणार बघा. वर कॉट थिटा ह्याच्या उलटं लिहिणार आहात तुम्ही. तर याच्यासाठी काय करणार आहात आता? tan 13 म्हणजे कॉट किती असा प्रश्न आहे. tan 13 तरचा कॉट किती. आता मी हा थिटा समजा 13 अंशाचा घेतला, 13 अंशाचा घेतला तर इथं परिस्थिती काय होणार आहे बघा. इथं आता हे ABCच्या बाबतीमध्ये हा भाग तयार झाला आहे, 13 झाला. तर हा नीट बघा, हे असं लर्न करून घ्यायचं होतं आपल्याला. tan 13 अंश, tan 13 अंश बरोबर टिंबा असा प्रश्न आहे. पर्याय आहेत tan 77, कॉट 13, कॉट 77 आणि tan 90 असे पर्याय दिले. तर हा यापैकी काय उत्तर असू शकेल. आता 9th स्टँडर्डमध्ये हा पण भाग बाळांनो येऊन गेलेला होता. तुम्हाला कोटिकोणाच्या प्रॉपर्टीज काय शिकायच्या होत्या, कोटिकोणाचे गुणधर्म काय होते, यापैकी कोणता ऑप्शन इथं घ्यायचा आहे. कोटिकोणाचे गुणधर्म काय आहेत, कोटिकोण म्हणजे काय, किंवा हा भाग कसा शिकायचा होता बघा. ही याची साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट ही याची बेसिक ओळख होती, मूलभूत ओळख होती. हेही तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे आणि तुम्ही ते बघाल ते नीट. साइन कॉस टॅन सकल सल हे आता कसं कल लस हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अपोजिट हायपोटेनस साईड प्रमाणे. आता प्रश्न असा होणार आहे, समजा की मी असं लिहिलं, इथं मी असं हा कोण, मी हा जो फिगर आहे ती मला पुन्हा वापरायची आहे, मी तिला डिस्टर्ब करत नाही आता. तर मी दुसरी फिगर अशी काढली समजा, हा कोण 90चा इथं काय प्रॉब्लेम नाही आहे, त्याशिवाय ट्रिग्नॉमेट्री स्टार्टच होणार नाही. हा फक्त 13 अंशाचा कोण आहे, तर हा कितीचा असेल. हा कितीचा असेल. हे दोन्ही परस्परांचे कोटिकोण असणार. 77, 80, 90 बरोबर. ह्याची 90, 90, 180 येण्यासाठी हा 77चा असायला पाहिजे. अगदी बरोबर. समजा की तुम्ही XY घेतला होता. आता नीट बघा जरासं, इथं कोणत्या गोष्टी ट्रू होतात बघा. काय इथं ट्रू होतं याच्यावरचा काय प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतो. तर कोण कोणामध्ये कसं कन्व्हर्जन होतं. टॅनचं कॉट, कॉसचं सेक आणि साईनचं कोसेक. साईनचं कॉस, कॉसचं टॅन, सेकचं कोसेक, कॉट टॅनचं कॉटमध्ये कसं रूपांतर होतं. हा कोटिकोणाच्या प्रॉपर्टीचा भाग होता. आता इथं मात्र आपल्याला असं बघायचं आहे, tan 13 अंश, tan 13 ची किंमत काढतो मी. tan 13 म्हणजे 13 अंशचा कोण आहे. ह्याची टॅनचा फॉर्म्युला बघा बरं. ल समोरची बाजू x/y येणार. ओके. आणि आता tan 77 बघूया. tan 77 इथं tan 77 आहे. ल y/x आलं बघा, y/x आलं. आता तुम्ही ह्याची व्हॅल्यू बघा रे. कॉट 77 बघा बरं. कॉट 77 काय सूत्र आहे बघा बरं.
स लगतची बाजू भागिले समोरची बाजू काय येणार बघा बरं, त्याची किंमत सुद्धा कॉट 77ची किंमत सुद्धा काय येणार सांगा आता, लगतची बाजू भागिले समोरची बाजू, लगतची बाजू याचं उत्तर हे येणार आहे. म्हणजे tan 13 म्हणजेच आहे कॉट 77. हे दोन्ही रेशो सेम राहणार आहे. तुम्ही असंच इथं समजा तुम्ही sin 13ची किंमत वापरली, sin 13ची किंमत काढूया. स क वाय अपॉन झेड. आता कॉस 77 बघा बरं, कॉस 77 लगतची बाजू भागिले कर्ण, समोरची बाजू भागिले कर्ण, त्याचं उत्तर सुद्धा येणार आहे हे कर्ण येणार नाही का, इथं झेड येणार. 77 sin 13 क समोरची बाजू sin 13साठी काय लिहिलात तुम्ही, sin 13साठी क एक्स भागिले झेड लिहिला. आता कॉस 77 ल भागिले क ह्याची किंमत येणार आहे कॉस 77 असं येणार आहे. sin 13 अंश आहेत तर ते कॉस 77 येणार आहे. आता तुम्हाला समजा की sec 13ची किंमत काढायची आहे. sec 13 अंश. sec 13 हा कोणाच्या उलटा असतो बघा बरं, हा सेक म्हणजे आहे कल 13 सेक क झेड आलं आणि त्याची लगतची बाजू बघा. आता लगतची बाजू बघा, कर्ण छेद लगतची बाजू येणार वाय. ओके. आता तुम्ही कोसेक 77ची किंमत बघा. कोसेक 77, कोसेक म्हणजे क येणार आहे झेड आणि त्याची समोरची बाजू येणार आहे ती. समजलं का बघा. आता हे ह्या कोटिकोणाच्या प्रॉपर्टीज समजलं का बघा. ह्याच्या पेरते एक भाग होता, एक काय होता बघा बरं, tan 13 असेल तर कॉट किती, ह्यातला tan 13 हा कुणाशी कॉन्करंट असणार, तर tan थीटा आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. tan थीटा बरोबर कोटिकोणाचे गुणधर्म बघा, tan थीटा बरोबर कॉट 90 वजा थीटा, tan थीटा बरोबर कॉट 90 वजा थीटा, साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा अँड सेक थीटा बरोबर कोसेक 90 वजा थीटा. याचाही वापर आपल्याला करून काही सम्स ह्या कोटिकोणाच्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे लर्न करायचे. आलं लक्षात सगळ्या. कोण सेम येणार बघा. अशा प्रकारचा एक प्रश्न 9th स्टँडर्डवर आधारित असल्यामुळं हा भाग आपल्याला हा प्रश्न परीक्षा ट्रिगोनॉमेट्रीच्या मध्ये येऊ शकेल. आलं लक्षात सगळ्यांच्या. ह्याचं ॲप्लिकेशन मात्र 10th मध्ये होते. साईनवर थीटा कॉसवर थीटा बरोबर 1 असं असू शकतं. तुम्हाला असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकेल. ह्याचा रेशो काढा. साइन 13 भागिले कॉस 77 याचा रेशो किती येणार. बोथ आर इक्वल, देअरफॉर आन्सर इज 1. ह्या दोन्ही सेम असल्यामुळं त्या दोन्हीचा भागाकार हा सेम येणार. असा ह्याचं नीटचं तुम्ही ॲप्लिकेशन करायला गेलात तर साइन थीटा इज इक्वल टू 1 ओव्हर कोसेक थीटा, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. ह्याचा प्रॉडक्ट आहे साइन थीटा इंटू कोसेक थीटा, कॉस थीटा इंटू सेक थीटा, टॅन थीटा इंटू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टॅन 13 इंटू कॉट 77. कॉट 13च घेऊया. टॅन थीटा आणि कॉट थीटाचा गुणाकार किती येणार. हे दोन्ही एकमेकाच्या उलट असल्यामुळे त्याचा आन्सर सुद्धा 1 येणार. साइन थीटा कोसेक थीटाचा प्रॉडक्ट 1 येणार बाळांनो आणि कॉस थीटा इंटू सेक थीटा याचा प्रॉडक्टसुद्धा 1 येणार. याच्यावरती काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सामोरे जावे लागेल. हा भाग आपल्याला त्यात नीटपणे मी ट्रिग्नॉमेट्री ह्या लेसनमध्ये हे परत एकदा व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचे काही प्रश्न या पेपरमध्ये दिसत आहेत जे ट्रिग्नॉमेट्रीशी अटॅच असणारा भाग होता. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर हा भाग आपल्याला असा पूर्ण करून घ्यायचा होता. बेसिक फॉर्म्युल्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत किंवा ह्या ट्रिग्नॉमेट्रीवर आपल्याला असे प्रश्न सोडवता यायला पाहिजेत. यासाठी बाळांनो मी सांगतोय की गणित मैत्री चॅनलवरती ट्रिग्नॉमेट्री हा भाग 9th आणि 10thचा कंबाईनमध्ये लागणारा भाग मी हा भाग त्याच्यामध्ये पूर्ण केलेला आहे. त्यामुळं तुम्ही ट्रिग्नॉमेट्री ह्या लेसनच्या प्रिपरेशनसाठी तो लेक्चर्स जरूर बघा. तिथे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीमधल्या सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि अशा प्रकारच्या प्रश्नांना आपण कसं समोर जायचं हेही तुम्हाला त्या प्रकरणाच्या त्या भागामध्ये नीटपणे कळून जाईल. लक्षात.
असा हा ट्रिग्नोमेट्रीचा भाग आपल्याला शिकत पुढं जायचं आहे. ह्यांचा प्रॉडक्ट हा असा येणार होता. टॅन थिटाने याचा प्रॉडक्ट किती येणार. आता हे याचाही गुणाकार असंही गणित आलेलं आहे बघा आता. ओके, लक्षात आलं. पायथागोरसवर आधारित काही प्रश्न आहेत. टॅन थिटा कॉट थिटा हे एकमेकाचे कोटिकोण कसे आहेत, याच्यानंतर हा भाग कसा आपल्याला यूज करायचा आहे हा भाग आपल्याला लागणार होता. अजून एक दोन प्रश्न कसे आहेत बघा. हे होते रेसिप्रोकलच्या बाबतीमध्ये होते. आता आणखी एक दोन कन्सेप्ट्स इथं आपण क्लिअर करून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्या किमती कळत असताना त्याची मदत होईल. गणित मैत्रीवरती संभाव्यता हाही लेसन पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीसुद्धा 9th आणि 10thसाठी मी हे सांगण्यासाठीच मी नॅसच्या प्रिपरेशनमध्ये जास्ती चाललो आहे. तुम्ही ते बघा. ट्रिग्नोमेट्री आहे, त्यानंतर प्रोबॅबिलिटी आहे, संभाव्यता आहे. तुम्ही ते लेसन्स ऑब्झर्व करा. हे तुम्हाला त्या प्रश्नांना ज्यांनी 2017चा पेपरमध्ये बघितलेत उत्तरं, ती तुम्ही उत्तरं कशी आली आहेत वगैरे वगैरे, हे जर पुन्हा तुम्हाला समजून पाहिजे असेल तर तुम्ही तिथं जा, तुम्हाला ते कळून जाईल. टॅन थिटा आणि कॉट थिटा याची जी ओळख होती ते असं आलं की तुम्हाला ही रिझल्ट्स यातून तयार झाला होता की सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हे पण का हे तयार झालं होतं. मग ते परीक्षेमध्ये कसं येऊ शकतं असाही भाग आपण जरासं बघून ह्या ट्रिग्नोमेट्रीला लर्न करत जाणार आहोत. मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की ज्या बेसिक आहेत आणि त्या 9th स्टँडर्डमधल्या आहेत की ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला मोस्टली येऊ शकतील. आता उदाहरणार्थ टॅन थिटा आहे स भागिले ल, कॉस थिटा आहे 1/टॅन थिटा. टॅन थिटा 1/कॉट थिटा म्हणजे टॅन थिटा, 1 म्हणजे 1/कॉट थिटा म्हणजे टॅन थिटा. टॅन थिटा आणि कॉट थिटा हे दोन्ही एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. 1/टॅन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू म्हणजे हे दोन्ही एकमेकांना असा प्रश्न आला समजा की साइन थिटा बरोबर 5/13 तर कॉस थिटा किती येईल. ह्याचे काही ऑप्शन्स आपल्याला तयार करायचे होते. आता पायथागोरसचे जे ट्रिपलेट आहेत ते माहिती असतं तर अधिक बरं झालं असतं. तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची आहे आणि मग त्याची किंमत काढायची आहे. आता साइन थिटा म्हणजे समोरी बाजू भागिले कर्ण. आता मी मल्टिपल वगैरे घेत नाही. 5 आणि 13. आता कर्ण 13 आहे, मग कर्णाचा वर्ग म्हणजे 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक बीचा वर्ग होणार. पुढं बोला जरासं, हे पटपट झालं पाहिजे. 13चा वर्ग 169, 25 बरोबर बी वर्ग. आता हे 169मधून 25 गेले तर याचं उत्तर होणार बघा 144 बी वर्ग म्हणजे बी बरोबर आलं 12. आपल्याला काय पाहिजे सांगा बरं. कॉस थिटा पाहिजे. कॉस थिटाचं सूत्र वापरा. लगतची बाजू लगतची बाजू 12 आणि कर्ण आला 13. ह्यातला कुठलाही रेशो जर पाहिजे असेल आपल्याला टॅन थिटा काढायचा असेल तर टॅन थिटा येणार आहे बाळांनो 5/12. कॉट थिटा काढायचा असेल तर ह्याच्या उलटं लिहायचं आहे 12/5. त्यानंतर तुम्हाला समजा की कोसेक थिटा काढायचा असेल, कोसेक थिटा तो साईनच्या उलटं लिहायचा आहे म्हणजे 13/5 लिहायचा आहे. सेक थिटा लिहायचा असेल तर तो कॉसच्या उलटं लिहायचा आहे, तो 13/12 असं व्हॅल्यू काढायची आहे. ह्या प्रकारचा एक प्रश्न 10च्या परीक्षेमध्ये सुद्धा आणि नॅसच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला असा प्रश्न हा 9thच्या नॉलेजवरती होता. 9वी इयत्तेमध्ये ही थोडीशी ओळख होती बाळांनो. नसेल तर ती करून घ्यायची आहे परत एकदा, तर ह्या परीक्षेच्या प्रिपरेशनला आपण जाता येईल किंवा हा तयारीचा भाग आपल्याला होऊ शकेल. 9thमध्ये पुन्हा एक भाग आहे जो 11वी-12वीमध्ये फार उपयोग पडणार आहे. म्हणजे उच्च शिक्षणाचा वेध घेणारं शिक्षण असावं, उच्च शिक्षणाला अटॅच असणारा भाग असावा, असा ही पार्श्वभूमी असल्यामुळं ह्याच्या व्हॅल्यूज काय येतात. आता साइन 0ची किंमत किती येईल. साइन 0ची किंमत किती येईल. आता बघा साइन 0 कळालं का बघा तुम्हाला. साइन 0 म्हणजे काय समजलं का बघा. हा जो अँगल आहे ना हा 0चा करायचा आहे आपल्याला. हा अँगलच 0चा करायचा आहे. म्हणजे ती फिगर अगदी कशी काढावी लागेल बघा. आता हा थिटा होता ना, त्या साइन 0ची किंमत आपल्याला काढायची आहे. साइन 0 हा अँगल 0चा करायचा आहे. म्हणजे बघा मी हा
हा थीटा आहे, इथं बघा हा माझा थीटा आहे. साईन थीटा काढताना काय करणार होतो मी, समोरची बाजू आणि लगतची बाजू समोरची बाजू आणि कर्णाचा भागाकार करणार होतो. आता साईन थीटा असं क्लिअर करा, A/B A/C. ओके, आता काय करूया, हा थीटाच मला झिरोचा करायचा आहे. आता एची व्हॅल्यू झिरो झाली ना, दोन्ही एकदम झिरो झाली. झिरो अपॉन हायपोटेनस एनी पण असेल, होता हायपोटेनस पण संपलं झिरो. आता हा 1 झाला. साईन झिरोची किंमत किती घेणार होता, साईन झिरो, येस साईन झिरो, येस हायपोटेनस हा AC असणार आणि त्याच्यामधली जी बाजू होती ती झिरो होणार अपोजिट. म्हणजे झिरो अपॉन हायपोटेनस हा झिरो अपॉन एनी क्वांटिटी झालं, म्हणजे झिरो अपॉन एनी नंबर, दॅट्स आन्सर इज झिरो. सो साईन झिरो इज झिरो. साईन झिरो मस्ट बी झिरो. आता इथं ह्या 4 नंबर्सचं मेजरमेंट आपल्याला पटपट करत राहायचं आहे की 4 साईन झिरोची व्हॅल्यू, हां साईन झिरो हा अपोजिट साईड जी झिरो झाली त्यामुळे झिरो अपॉन एनी क्वांटिटी, त्यामुळे साईन झिरो झिरो येणार. ओके, साईन झिरो इज झिरो. साईन झिरो इज झिरो. आता व्हॉट इज साईन 90 करूया. साईन 90, आता साईन 90 म्हणजे हा अँगल 90चा व्हायला पाहिजे. हे 90चं होण्यासाठी ना, हे इथं दोन्ही इथं रेषा यायला पाहिजे बघा, हे 90चा अँगल होण्यासाठी इथं. म्हणजे याचं अपोजिट साईड आहे ना आणि हायपोटेनस आहे ना, इथं काय होणार बघा, आता हे दोन्ही इक्वलच होणार, अपोजिट आणि हायपोटेनस. म्हणजे इथं समजा हे साईन 90 करताना हा A/C होता, तो बोथ A आणि C दोन्ही इक्वलच होणार. हा बघा, हा साईन 90ला हा जो हायपोटेनस होता ना, तो हायपोटेनस हा असा कमी होत एकदम कमी होणार आहे. मग हा A/A होणार आणि त्याची व्हॅल्यू येणार आहे 1. हे लक्षात घ्या. साईन झिरो इज झिरो अँड साईन 90 मस्ट बी इक्वल टू 1. व्हाय 1? बोथ आर इक्वल होणार. ह्या जो A आणि Cचे जे व्हॅल्यू आहेत ना, हे दोन्ही इक्वल होणार. आता कॉस झिरोचा विचार करूया आपण. कॉस झिरो त्याचं फॉर्म्युला बघा बरं. कॉस झिरो त्याचा आहे ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस. आता कॉस झिरोच्या वेळेला हे ॲडजस्टंट B/C होतं ना, आता हे इक्वल होणार बघा, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस म्हणजे हे B/B होणार आणि त्याची व्हॅल्यू 1 होणार. देअरफॉर कॉस झिरो इज इक्वल टू 1 होणार अँड कॉस 90 याची व्हॅल्यू आता 0 होणार. बघा, साईन 90 1, कॉस 90 0, कॉस 0 1 होणार आणि साईन 0 0 होणार. हे का होणार हे लक्षात आलं का बघा. बोथ साईड्स इक्वल कधी होणार, यांच्यातला अँगल हा 0 कधी होणार, असा भाग होता. तर हा बेसिक भाग आपल्याला त्या ठिकाणी आपण लर्न केला होता आणि तो भाग आपल्याला तो नीटपणे शिकायचा होता, तो भाग आपल्याला करायला पाहिजे होता. त्यानंतर साईन कॉस्टॅनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत बेसिक 36, 35, 45 त्याच्यावरचे सम त्याच्यामध्ये होते. ते नंबर्स आपल्याला प्रिपेअर असायला पाहिजेत, ते नंबर्स पण आपल्याला करता यायला पाहिजेत. पण सी म्हणजे की एक भाग असाही होऊन गेला, तो 10th स्टँडर्डमध्ये येऊन गेला. 9th स्टँडर्डमध्ये ह्या झिरो का व्हॅल्यूज साईन 0 0 हे पण जरा प्रिपेअर करून ठेवायचं, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 9th स्टँडर्डमधला हाही भाग तुम्हाला माहिती असू द्या. 9व्या इयत्तेमध्ये, आता 10वीमध्ये त्याचं थोडंसं जस्ट इंट्रोडक्शन होतं. काय इंट्रोडक्शन होतं बघा, काही ॲडिशनल फॉर्म तयार झाले होते. आता ते कोणते होते त्याची जर अशी ओळख करून घेऊया. 9thमधल्या ट्रिग्नोमेट्रीमधल्या एवढ्या बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजेत. त्यासाठी ते साईन कॉस्टॅन, सल हे तर 1/tan म्हणजे कॉट म्हणजे 1/tan, सेक 1/cos म्हणजे सेक, 1/sin म्हणजे कोसेक. हे पक्का आणि पक्का असलं पाहिजे. हे अपोजिट हायपोटेनसमधलं कसलंही कन्फ्युजन आपल्या मनात असायला नको पाहिजे, ते क्लिअर कट असायला पाहिजे. आणि 10thमध्ये मात्र त्याचं थोडंसं ॲप्लिकेशन व्हायला लागलं होतं. ते कसं होतं जरासं 1 मिनिटात बघा. इथं असं व्हायचं की याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला
9thमधली रिव्हिजनला घेऊन मग आपल्याला 10thमधली ट्रिग्नॉमेट्री अशी लर्न करत गेलो होतो आपण. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ह्याचं आन्सर काय येतं ते बघायचं होतं. साइन स्क्वेअर थिटा हे लिहिलं असलं तरी ते साइन थिटाचं ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि कॉस थिटा हे कॉस थिटाचं ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग इथं आपल्याला ह्या दोन्हीच्या व्हॅल्यूज इथं भरल्या असत्या. समजा साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनिस ए अपॉन सी ब्रॅकेट स्क्वेअर असं येणार. कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट अपॉन हायपोटेनिस हे असं लिहिलं जाणार. मग ह्याचं झालं ए स्क्वेअर आणि खाली आला सी स्क्वेअर, ह्याचं आलं बी स्क्वेअर आणि अपॉन सी स्क्वेअर. दोनांचा न्युमरेटर बाळांनो सेम आहे त्यामुळे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचं ॲडिशनवरती येणार. आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरकडे बघून पायथागोरस असं म्हणतील ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू also c square, that is equal to c square upon c square. Answer is 1. c square आणि म्हणून साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटाचा रिझल्ट जो आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असा रिझल्ट तयार होत असतो. ह्याच्यावर ॲप्लिकेशनमध्ये प्रश्न असा येऊ शकेल तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर 37 प्लस कॉस स्क्वेअर 37 प्लस कॉस स्क्वेअर 37 ह्याचा आन्सरसुद्धा कोणत्याही कोणाचं साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरचं ॲडिशन आहे. इथं 37चा अँगल असला तर ह्याचा आन्सरसुद्धा 1 अँड ओनली 1 येणार. असा तो भाग हा ॲप्लिकेशनचा भाग आला, तो हा 10th स्टँडर्डमध्ये आला होता. अशी ही ट्रिग्नॉमेट्री असा प्रत्येक लेसनचा जो भाग बेसिक होता तो भाग क्लिअर कट समजण्यासाठी गणित मैत्रीवरचं तो ट्रिग्नॉमेट्री लेसन जर असं नीट ऑब्झर्व केला तर तुम्हाला ह्या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. असा हा ट्रिग्नॉमेट्रीमधला 2017च्या पेपरकडे बघितलं तर 9th स्टँडर्ड हा भाग मात्र संभाव्यतेची काय संभाव्यता नाही येण्याची, कारण तो भाग कसा झाला बघताय तरीसुद्धा संभाव्यता हा धडा पण गणित मैत्रीवरती पूर्ण केला आहे. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री 9th स्टँडर्डमध्येचा भाग हा सुद्धा पूर्णपणे इयत्ता 10व्या इयत्तेमध्ये मी 9वीचं टेक्स्टबुक समोर ठेवून तो तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जरा ते तास जर नीटपणे बघितले तर तुम्हाला ते अधिक चांगलं होईल. हा भाग तुमच्या नॅस एक्झामिनेशनसाठी निश्चितपणे उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा पुढचा भाग किंवा याला अटॅच असणारा भाग आपण क्लिअर करूया. आजच्या तासिकेमध्ये एवढाच भाग थांबवतो आहे, जास्ती बोर व्हायला नको. ओके बाळांनो, पुन्हा आपण लवकरच पुढच्या तासिकेत नॅसच्या तयारीसाठी पुन्हा आपण भेटूया. ओके.